MRP व सन 2017-18 मधील जाहीर रक्कम न दिल्यामुळे कारखान्यावर कारवाई करा असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। FRP प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिलं तरी मी त्यांच्याकडनं कोणतीही कारवाई होत नाही म्हणून आज आम्ही कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही आज ह्याचा निकाल लावल्याशिवाय परत जाणार नाही। कारण होतंय कसं, गेल्या वर्षी 17-18चा गळीत हंगामामध्ये जाहीर केलेली रक्कम आहे 3000 रुपये किंवा काही एक रक्कम 3000 धरली तरी त्यातले 2600, 2400, 2300 असे रुपये कारखानदारांनी दिले। पलटणच्या न्यू शुगर कारखान्यानं पैसेच दिले नाहीत, त्याच्यावर कारवाई नाही। त्यात सालप्यातला एक आपला गरीब शेतकरी त्यांना आत्महत्या करावी लागली, त्याच्या आजारपणाचा खर्च भागत नाही म्हणून। अशा अवस्थेमध्ये असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेते। मग शासन प्रशासन नुसतं बघत राहिलं तर आम्ही कुणाकडे जायचं? शेतकऱ्यांनी विष प्राशन करून मरायचीच वाट बघत प्रशासन बसत असेल आता हात धरून, ह्यांचे 2-2, 4-4 महिने जर पगार थांबले तर ह्यांची काय अवस्था होईल? आज आम्ही 18 महिने येईल त्या संकटाला तोंड देऊन ते ऊस पीक पिकवलेलं असतं, ते गाळपाला गेलेलं असतं, गाळपाला गेल्यानंतर त्याचे पैसे मिळत नाहीत। किंवा आजपर्यंतचा इतिहास कुठंतरी थांबावं लागेल, बदलावं लागेल म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आणि जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये इथनं जागा सोडणार नाही। जो कायद्याचा अंमल आहे 14 दिवसानंतर FRP कायदा आहे, शासनानं कायदा केलाय, मग कायद्याच्या अंमलबजावणीप्रमाणे जी काय व्हायची त्या सुविधा होऊ द्या। आज शेतकऱ्याचं क्रॉपचं मध्य मुदत कर्ज बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, कुठली व्यावसायिक दिने आहेत, मुलाबाळांचं लग्न आहे, कोणाचं काय आहे, कोणाचं शिक्षण आहे, या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबतात। तरी बी आज आणि सगळे प्रतिनिधी आहेत, हे कारखानदार आहेत, कोण आहेत, ते सगळे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत। लोकप्रतिनिधीने काहीतरी आमची बाजू मांडावी ना, शेतकऱ्याची जे त्यांचा धंदा आहे, व्यवसाय आहे, त्याची बाजू कुठेही मांडताना दिसत नाहीत। या गोष्टीचा सुद्धा आम्ही निषेध करतो। आता आगामी इलेक्शन आहेत, इलेक्शनच्या तोंडावर प्रत्येकजण आपापला कोण भावी म्हणतोय, कोण ह्यो म्हणतोय, कोण उमेदवार कोण कुठला ह्याची चर्चा होताना दिसते। पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पाण्याचा, विजेचा किंवा कुठलाही प्रश्न असला, आज आमच्या वारण्यातले शेतकरी आहेत की ज्यांचा ट्रान्सफॉर्मर जळला 1 महिना झालं, अशा अनेक शेतकरी आहेत। आज हे उदाहरण दाखवायला वरणी तालुका साताऱ्यातले शेतकरी आलेत, त्यांचा ट्रान्सफॉर्मर महिना झालं बंद पडलाय, तरी बी ते पैसे भरल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर देणार नाही असा फतवा काढलाय। म्हणजे आमच्या जगण्याला कुठं अर्थ नाही। प्रत्येकजण प्रत्येकाचा मिळालेला अधिकार, इरिगेशन असेल, ER ऑफिस असेल, पतसंस्था असलेल्या सगळ्या शेतकऱ्याच्या नारड्यावर पाय ठेवून वसुली करतात आणि आमचं वसूल द्यायचं म्हणलं की सगळेजण हात वर करतात, नाही तो निर्णय चालला इकडं चाललाय तिकडं। अशा गोष्टी होणार नाही। आम्ही जोपर्यंत निर्णय लागत नाही, आम्ही आता काही झालं ही आरपारची लढाई होईल जोपर्यंत आम्हाला कुठला निर्णय नाही। नाहीतर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की तुम्ही जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी करा आणि जे कारखानदार आहेत त्यांच्यावर जी काय कारवाई असेल ती करा, गुन्हे दाखल करा। असं असल्यानंतर किंवा गेल्या वर्षीचे फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, वाटलं तर फिर्याद आम्ही देतो, पण ते प्रशासन ऐकायला तयार नाही। का तर हे लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधींसाठी कायदे वेगळे आहेत, सर्वसामान्यांसाठी वेगळे आहेत। ही कायद्याचं राज्य आहे का? ही सगळ्यांनी एकदा शासनानं प्रशासनानं कोण असतील त्यांनी येऊन जाहीर करावं, ही कायद्याचं राज्य आहे का? सर्वसामान्यांसाठी फक्त कायद्याचा वापर केला जातो, इतरांसाठी नाही। शेतकऱ्यांची किती दिनी थकली, 10,000 कोटी रुपये सगळ्या महाराष्ट्रात बाकी आहे, किती रुपये होतात आणि किती? मग माणसाने काही विष प्राशन करून सदन भागात सुद्धा माणसं मारायला लागलेत, तरी बी नाही। आणि शासनानं काय त्याच्यावर फक्त जो माणूस मरल त्याच्यावर फक्त आणखी बापाच्या तिजोरीतले पैसे असल्यासारखे लगेच अनुदान, हे याला 5 लाख, त्याला रेल्वेच्या दुर्घटनेत मिळाला की त्याला 10 लाख, त्याच्यात बी वर्गवारी करतात। शेतकरी मिळाला की 2 लाख रुपये आणि रेल्वेत नाही तर अपघातात मिळाला की त्याला 10 लाख रुपये देतात। ही कुठली पद्धत आहे? तर ही कुठेतरी बंद बनावं शेतकऱ्याचं दुकानं। नाहीतर मग शेतकरी आगामी इलेक्शनमध्ये जर ह्याचा नक्की 100% ह्याचा हिसका दाखवणार आहे शेतकरी, ते दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। पण आत्ता बी पैसे वसूल केल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाही।